डॉक्टर अश्विनी देशमुख. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती चर्चा करणार आहोत. तुमची मॅरिड लाईफ किंवा सेक्शुअल लाईफ डिस्टर्ब होऊ न देता तुम्ही स्वतःला बाळ राहण्यापासून किंवा प्रेग्नन्सी राहण्यापासून कसं वाचवू शकता, या गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. सायंटिफिक लँग्वेजमध्ये आम्ही याला कॉन्ट्रासेप्शन म्हणतो. आता सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे जी की सेफ पिरियड, तुम्ही ऐकली असेल, की ज्याच्यामध्ये पिरियडच्या नंतर इमिजिएटली 7 दिवस किंवा पिरियड येण्याच्या आधी 7 दिवस जर तुम्ही रिलेशन्स ठेवले तर तो सेफ पिरियड समजला जातो. पण याचा फेल्युअर रेट बऱ्यापैकी जास्त असतो. त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे मेल कॉन्डोम, की एक कॉन्डोम वापरून तुम्ही इव्हन अनसेफ पिरियडमध्ये सुद्धा रिलेशन ठेवले तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स हा खूप कमी असतो आणि त्याचबरोबर तुम्ही बाकीच्या सेक्शुअल इन्फेक्शन्स पासून सुद्धा स्वतःला वाचवू शकता. त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे की वेगवेगळ्या हॉर्मोनल टॅबलेट्स, त्यांना आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या हॉर्मोन कंटेंट असलेल्या आणि तुम्हाला सूट होतील अशा गोळ्या अवेलेबल असतात. खूप लो डोस पासून हाय डोस पर्यंतच्या हॉर्मोनल टॅबलेट्स पण अवेलेबल आहेत आणि त्यामुळे आजकाल त्याचे होणारे साईड इफेक्ट्स बरेच कमी झाले आहेत. याच्याबद्दल फक्त एकच प्रॉब्लेम आहे की डेली बेसिसवर तुम्हाला टॅबलेट घ्यावी लागते. साधारण 21 किंवा 24 दिवसाच्या गोळ्या असतात. पण याचा अजून एक ऍडव्हान्टेज आहे की ज्याच्यामुळे तुमचे पिरियड सुद्धा रेग्युलर राहायला मदत होते आणि याचा सक्सेस रेट हा खूप जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही रेग्युलर गोळ्या घेतल्यात तर ते एकदम 0.01 किंवा 0.02% चान्स आहे की तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. याच्या पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे इंजेक्शन्स. जेव्हा काही महिलांना ज्या की इमिजिएटली पोस्ट डिलिव्हरी आहेत, बाळाला दूध पाजतायत, अशा महिलांना या हॉर्मोनल पिल्स घेणं अलाउड नसतं, कारण की याच्यामध्ये जे इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन असतं त्याच्यामुळे तुमचं दूध सिक्रेशन म्हणजे मिल्क सिक्रेशन कमी होऊ शकतं आणि म्हणून अशा वेळेस आपण फक्त प्रोजेस्ट्रॉन हे हॉर्मोन वापरतो आणि ते या इंजेक्शन मधून तुम्ही घेऊ शकता. हे इंजेक्शन 3 महिन्यातून एकदा घ्यायचं असतं आणि याच्यामुळे तुम्हाला पुढच्या 3 महिन्यांसाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट मिळतो. एकच फक्त याचा थोडा डिसएडव्हान्टेज आहे की कधी कधी काही महिलांना याच्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होऊ शकतात. पण एकदा तुम्ही हा घेऊन स्वतःला नक्कीच ट्राय करू शकता. त्याच्यानंतरचा ह्या सगळ्या नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स आहेत की गोळ्या खाणं किंवा कॉन्डोम वापरणं. याच्या पुढची थोडीशी अजून जास्त इन्व्हेसिव्ह पण त्याचा सक्सेस रेट खूप जास्त आहे आणि त्याची लाईफ ऑलमोस्ट 5 इयर्स असते आणि डेली बेसिसवर त्याच्यामुळे तुम्हाला काही एक्स्ट्रा करण्याची गरज नसते. तो म्हणजे सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो मी समजते तो म्हणजे कॉपर्टी. आणि याच्यामध्ये आजकाल खूप नवीन नवीन डिव्हाइसेस आलेत. याला आम्ही मल्टीलोड डिव्हाइस म्हणतो. याचा वरचा पार्ट एकदम सॉफ्ट आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. याच्या पुढची अजून ऍडव्हान्स कॉपर्टी किंवा डिव्हाइस जे आहे त्याला आपण मिरेना म्हणतो किंवा जे प्रोजेस्ट्रॉन लोडेड कॉपर्टी असते आणि ज्याच्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट्स तर मिळतोच, पण त्याच्याचबरोबर तुम्हाला जर इरेग्युलर पिरियड्स असतील, गर्भाशयामध्ये दुसरे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा या प्रोजेस्ट्रॉन लोडेड कॉपर्टीमुळे दूर होऊ शकतात. तर अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन्स कॉन्ट्रासेप्शनसाठी तुमच्याकडे आहेत आणि जेव्हा तुमची फॅमिली कंप्लीट होते आणि तुम्हाला परमनंट सोल्युशन हवं असतं तेव्हा तुम्ही ऑपरेशनसाठी म्हणजे फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशनसाठी जाऊ शकता. त्याच्यामध्ये आपण ह्या दोन्ही ट्यूब्स ज्या असतात युट्रस मधल्या त्या दुर्बिणीच्या ऑपरेशनद्वारे क्लिप टाकून ब्लॉक करतो आणि ते सुद्धा आजकाल खूप साधं ऑपरेशन झालेलं आहे. 1 दिवसाचं ऍडमिशन लागतं आणि सिंपल लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन असतं. तर अशा प्रकारचे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला जो पर्याय योग्य वाटत असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल, तो पर्याय तुम्ही निवडू शकता. पण कॉन्ट्रासेप्शन वापरणं खूप आवश्यक आहे, कारण की त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज पासून आणि अनवॉन्टेड अबॉर्शन्स पासून वाचवू शकता. धन्यवाद.